पाहूयात. इराण अमेरिका इस्रायल युद्धाचा फटका हा द्राक्ष निर्यातीवर बसत असल्याचं समोर आलंय. दरवर्षी लासलगाव निफाडसह नाशिक जिल्ह्यातून आखाती देशात मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होतात. मात्र यंदा अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादनाला फटका बसलाय. तब्बल 60% घट झाली आहे. शिवाय निर्यातक्षम द्राक्ष तयार झाली नाहीत तर द्राक्षांचे फक्त 40% उत्पादन झालंय. त्यामुळे यंदा देशांतर्गत देखील द्राक्ष कमी पडत असल्यामुळे आखाती देशात द्राक्ष निर्यात केली जात नसल्याचा द्राक्ष बागायतदार संघ आणि द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी सांगितले. अमेरिका, इस्रायल आणि इराण या युद्धाचा तसा डायरेक्ट द्राक्षाच्या निर्यातीवरती काही परिणाम झालेला नाही. फक्त आखाती देशामध्ये जो काही माल निर्यात होत होता तो अगदी नगण्य होता. त्याच्यामुळे त्याचा इकडं लगेच इफेक्ट झाला नाही. कारण आपली जी निर्यात आहे ती आता सध्या युरोप, UK आणि रशिया इकडं चालू आहे. आणि त्याच्यामध्ये जाण्याचा जो काही मार्ग आहे तो सुएझ कालवा नसून आफ्रिका खंडातून जो जातोय आणि तो मागच्या 2 वर्षापासून तो बंदच असल्यामुळे निर्यात ही आहे तशीच चालू आहे आणि त्याचा इकडे काही परिणाम झाला नाही. सध्या इराण येथील युद्धजन्य परिस्थितीमुळे हजारो टन केळी परत येते. यामध्ये माडा करमाळा तालुक्यातील निर्यातक्षम असणारी केळी सध्या शेतकऱ्यांच्या शेतातच पडून असल्याचं दिसून येत आहे. तर निर्यातक्षम असणारी केळी कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणुकीसाठी राहत असल्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान होत आहे. या संदर्भात सरकारने तात्काळ तोडगा काढून निर्यातक्षम केळी, द्राक्ष अशा फळ पिकांबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी होताना दिसून येते. सध्या देशामध्ये नव्हे तर अख्ख्या जगामध्ये युद्धाची परिस्थिती चालू आहे आणि ही परिस्थिती चालू असताना आपण ऐकतोय की केळीचे 1200 कंटेनरची जहाज हे परत माघारी फिरलं. युद्धामुळे अशी परिस्थिती झाली की समुद्रमार्गे, हवाई मार्गे सगळे एक्सपोर्ट बंद झाले आणि एक्सपोर्ट बंद झाल्यामुळं शेतकरी, व्यापारी फार अडचणीत आला आहे. सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आपले हजारो कंटेनर केळाचे जे एक्सपोर्टला चालले होते ते रिटर्न आले आणि तेवढी स्टोरेजची क्षमता आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नसल्यामुळे केळी तसेच द्राक्षीचे जे एक्सपोर्ट काम चालू आहे त्याच्यामध्ये शेतकरी आणि व्यापारी भयंकर अडचणीत आलेला आहे. त्यासाठी शासनाने योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना ह्याची मदत करण्याचे धोरण तयार करावे. तर आखाती युद्धाचा थेट फटका सांगलीच्या हळद बाजारपेठेला बसलाय. आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर युद्धाचे सावट असल्यामुळे निर्यातीसाठी पाठवलेली 1000 टन हळद मुंबईतील JNPT बंदरामध्ये अडकली आहे. परिणामी हळदीच्या दरात प्रति क्विंटल 1000 रुपयांची घट झाली आहे. सांगलीसह महाराष्ट्र आणि गुजरातमधून आखाती देश, युरोप आणि अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर हळद निर्यात होते. मात्र जहाजांची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे निर्यातदारांना माल परत घेण्याच्या सूचना मिळाल्यात. यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. युद्ध लांबल्यास हळद व्यापाराला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते. हळदीचे भाव आज गेल्या आठवड्यापेक्षा, वार चालू व्हायच्या आधीपेक्षा जवळजवळ 500 ते 1000 रुपये क्विंटलला दर कमी झालेले आहेत. वारचं इराण आणि इस्रायल हे जे युद्ध चालू आहे अमेरिका, तर त्याचा परिणाम सांगलीतून एक्सपोर्टमध्ये होत आहे.